Hello friends, welcome back to my channel. Myself Amol Chavan and I'm here to guide you throughout your engineering admission process for the academic year 2024-25. आजचा टॉपिक जो आहे हा खूपच इंटरेस्टिंग टॉपिक राहणार आहे, कारण आज मी एक दोन नाही तर तब्बल 8 कॉलेजेसचं कंपॅरिझन करत आहे आणि तेही माझ्या अनुभवानुसार ग्रुप ए कॉलेजेसची आहेत. इथे तुम्ही पाहू शकता मी जवळपास MIT, PCCOE पिंपरीचं आहे, ओके, कमिन्स वुमेन्स कॉलेज आहे, त्यानंतर PVG, DY पाटील, RSCOE, AISSMS मध्ये आपण दोन्ही कॉलेजेस कन्सिडर करत आहोत. त्यांचं AISSMS COE असेल किंवा IOIT असेल, ठीक आहे, आणि त्यानंतर MMCOE मराठवाडा मित्र मंडळ. सो अशी कॉलेज आपण कन्सिडर करत आहोत आजच्या टॉपिकसाठी. आणि हे बघा, मी जेव्हा कंपॅरिझन करत असतो तर फक्त कट ऑफवरती कंपॅरिझन करत नाही, कारण मी ज्या पण लिस्ट पाहतो, ठीक आहे, या नॉर्मली ह्या कट ऑफवरतीच बनवल्या जातात. पण नुसता कट ऑफच कन्सिडर करायचा का, तर नाही. कारण जेव्हा तुम्ही 4 वर्ष एज्युकेशनल जो पाथ आहे तुमचा तो जो कंप्लीट करत असाल तर बरेचसे फॅक्टर अफेक्ट करत असतात, ठीक आहे. मग ते काही असतील, मग कॉलेजचं स्टेटस काय आहे किंवा कॉलेजचं लोकेशन काय आहे किंवा कॉलेजचं प्लेसमेंट काय आहे, बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्या आपण डिस्कस करू. जसं आपण PICT वर्सेस VIT एक डिटेलमध्ये व्हिडिओ केला होता तसंच आपण आजही करू. ऑफकोर्स मी आज बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहे, पण काही मेडिकल कंडिशन्समुळे मी व्हिडिओ बनवू शकलो नव्हतो. त्यामुळे आज मी हा एक पूर्ण व्हिडिओ बनवतो आहे ज्याच्यामध्ये मी सगळ्या कॉलेजेसचं कंपॅरिझन देणार आहे आणि त्यानंतर पूर्णपणे निर्णय तुमचा असेल कसं करायचं, ॲडमिशनमध्ये कोणत्या कॉलेजला आपण प्रेफरन्स द्यायचा किंवा कुठल्या कॉलेजचा प्रेफरन्स खाली ठेवायचा. ओके, ठीक आहे. कारण आता डेट जवळ आलेल्या आहेत ऑप्शन फॉर्म भरण्याच्या. आज 4 तारीख आहे, 6 तारीखपर्यंत ग्रीव्हन्स द्यायचा आहे. तर मुलांनी लक्षात ठेवा की जर काही तुम्हाला जी आता मेरिट लिस्ट आलेली आहे त्याच्यामध्ये जर तुमचा काही ग्रीव्हन्स असेल, म्हणजे कोणाचा व्हॅलिडिटीचा प्रॉब्लेम असेल, कोणाचा नॉन क्रिमिनलचा प्रॉब्लेम असेल, कोणाचा मार्क्सचा प्रॉब्लेम असेल, तर या तारखामध्ये ते अपडेट करून घ्या. ओके, ठीक आहे. सो अँड ऑल द व्हेरी बेस्ट फॉर द फायनल मेरिट लिस्ट. आणि त्यानंतर ऑप्शन फॉर्मला तर मी आहेच तुम्हाला गाईड करण्यासाठी. सो लेट स्टार्ट विथ द टुडेज टॉपिक, दॅट इज कंपॅरिझन बिटवीन ग्रुप ए कॉलेजेस. ओके, इम्पॉर्टंट काय आहे ते, तर ग्रुप ए कॉलेजेसचं आज आपण कंपॅरिझन करणार आहोत, वेगवेगळ्या पॅरामीटरवरती करणार आहोत, नुसता कट ऑफ कन्सिडर करणार नाही. ओके, सो लेट सी काय काय पॅरामीटर्स आहेत. ओके, तर इथे तुम्ही पाहू शकता मी इथे कॉलेजची नावं टाकलेली आहेत, ठीक आहे. MIT, PCCOE, कमिन्स, PVG, DY पाटील, RSCOE, AISSMS, MMCOE हे सर्व कॉलेजेस इथे मी टाकलेली आहेत आणि वेगवेगळ्या पॅरामीटर्सवरती आपण डिस्कशन करणार आहोत. सेम टाईम अजूनही काही पॅरामीटर्स आहेत जे मी हे सांगताना तुम्हाला डिस्कस करत राहीन. सो व्हिडिओ व्यवस्थित डिटेलमध्ये पहा, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन बिलकुल पण डोक्यामध्ये राहणार नाही. आता हा सिक्वेन्स मी रँडम घेतलेला आहे, की असं काही नाही की MIT फर्स्ट आहे किंवा PCCOE सेकंड आहे, असं काही नाही. दिस इज अ रँडम सिक्वेन्स आय कॅन से, ठीक आहे. एक रँडम मी इथे नावं टाकलेली आहेत आणि त्यानंतर आपण डिफाईन करू की फर्स्ट कोणतं असेल प्रेफरन्स आणि लास्ट कोणता प्रेफरन्स असेल. सो इथे जो पहिला पॅरामीटर कन्सिडर केला आहे तो आहे एस्टॅब्लिशमेंट. एस्टॅब्लिशमेंट म्हणजे आपण इथे कन्सिडर करतो की कुठलं कॉलेज सगळ्यात जुनं आहे. आता काही काही गोष्टींमध्ये ह्याचा फायदा होतो. ऑफकोर्स जेवढं जुनं असेल तेवढं त्यांचा जो प्रोसेस असतो, मग ती एक्झामची प्रोसेस असेल किंवा तुमची असेसमेंटची प्रोसेस असेल किंवा ट्रेनिंग अँड प्लेसमेंटची असेल, ठीक आहे, किंवा बऱ्याचशा गोष्टी ज्या मुलांना अफेक्ट करत असाल तर त्या गोष्टींवरती त्यांचा बऱ्यापैकी वर्कआउट झालेला असतो. ओके, आणि त्यामुळे एस्टॅब्लिशमेंट जेवढं जुनं तेवढं पॉझिटिव्ह आपण कन्सिडर करू शकतो, ठीक आहे. आणि आता इथे आपण काय करू की प्रत्येक कॉलेजचा एस्टॅब्लिशमेंटचा इयर पाहू आणि त्यानुसार त्यांना आपण रँकिंग देऊ. ओके, ठीक आहे. सो लेट स्टार्ट विथ द MIT. ओके, सो इथे तुम्ही पाहू शकता दिस इज द वेबसाईट ऑफ MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, ठीक आहे. तर हे आळंदीचं आहे, MIT आळंदी. तुम्ही बघू शकता ऑल अबाउट MIT आळंदी पुणे. तर इथे जे एस्टॅब्लिशमेंट आहे इट इज 1999, ठीक आहे. कितीला आहे, 1999. सो आय मेन्शन इट ओव्हर हिअर 1999. ओके, सो द नेक्स्ट कॉलेज जे आपण कन्सिडर करतोय ते आहे पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि जर तुम्ही इथे पाहाल तर इट इज अगेन 1999, ठीक आहे. सो इथे मी ते पण मेन्शन करतो 1999. हो, तर आपण सो दिस इज 1999, ठीक आहे. त्यानंतर विल गो प्रोसीड फॉर द कमिन्स विमेन्स इंजिनिअरिंग कॉलेज. तर इथे तुम्ही पाहू शकता दिस इज कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर विमेन अँड ऑफकोर्स इट इज मेन्शन्ड ओव्हर हिअर. सी 1991 कॉलेज established in the year 1991. So I'll mention it over here 1991.
आता मला इथे एकच गोष्ट सांगायची, जर एखादा स्टुडंट हा मेल कॅन्डिडेट असेल, ठीक आहे, नॉट अ लेडीज कॅन्डिडेट, तर तुम्ही हे कॉलेज कन्सिडर करू नका. ओके, जेव्हा पण आपण इथे सिक्वेन्स कन्सिडर करू, समजा हे कॉलेज लेट इट बी हाच सिक्वेन्स असेल 1 2 3 नंबरला आलं, तर दिस इज नॉट फॉर यू, हा तुमच्यासाठी नाही आहे. ओके, सो द नेक्स्ट कॉलेज जे आहे ते DY पाटील पिंपरी आहे, वेल नोन कॉलेज आहे. तर ते कधी एस्टॅब्लिश झाले ते पण आपण पाहू इथे. DY पाटील, सो आपण जर इथे गेलं आणि इथे आपण पाहिलं तर यांनी इथे ॲक्च्युली द कॅम्पस इज स्टार्टेड इन 1983 असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांचा कॅम्पस जो आहे तो 1983 आहे, बट ॲक्च्युली इट इज एस्टॅब्लिश्ड, म्हणजे हे जे कॉलेज आहे दॅट इज एस्टॅब्लिश्ड इन द 1998. हवं तर आपण इथे चेक करू. हे त्यांचं लिंक्डइनचं पेज आहे आणि याच्यावरती तुम्ही पाहू शकता की हे जे कॉलेज आहे, ठीक आहे, तर त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे की दी कॉलेज इज कन्वर्टेड इंटू अ को एज्युकेशन कॉलेज विथ अ चेंज नेम ॲज अ डॉक्टर DY पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी पिंपरी पुणे फ्रॉम द अकॅडमिक इयर 2000 to 2003. आणि हे एस्टॅब्लिश केलं झालं होतं तर 1998ला झालं होतं, पण एस्टॅब्लिश्ड ॲज वॉट डॉक्टर DY पाटील विमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. म्हणजे पहिले ते विमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग होतं, जे नंतर कन्वर्ट झालं 2003 मध्ये ॲज अ को एज्युकेशन कॉलेज. त्याचं नाव पण चेंज केलं त्यांनी, DY पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी असं केलं होतं. सो लेट इट बी एस्टॅब्लिशमेंट इज 1998, ठीक आहे, असं आपण कन्सिडर करू इथे. सो हिअर आय विल मेन्शन 1998, ठीक आहे. त्यानंतर RSCOE आपण पाहू. RSCOE हे JSPMचं वन ऑफ द बेस्ट कॅम्पस आहे असं मी सांगेन तुम्हाला. आणि त्याचं एस्टॅब्लिशमेंट हे हल्लीचंच आहे, खूप जुनं कॉलेज नाही आहे ते. जर आपण इथे पाहिलं तर लक्षात येईल. सी दे मेन्शन दॅट एस्टॅब्लिश्ड इन 2001. तर 2001 इथे लिहू आपण. त्यानंतर त्यांनी मेन्शन केलं AISSMS. आता AISSMS जे आहे ना, तर इथे मी IOIT कन्सिडर करतोय, कारण सध्याचा जो ट्रेंड आहे ना हा कम्प्युटर अँड कम्प्युटर अलाइड ब्रांचेसकडे जास्त मुलांचा आहे. मग त्याला किती पर्सेंट असो, स्टुडंट इज फेवरिंग CS अँड IT रिलेटेड ब्रांचेस. त्यामुळे मोठा क्राऊड जो आहे ना तो ह्या कॉलेजेससाठी ट्राय करत आहे. त्यामुळे मी IOIT इथे कन्सिडर करतोय, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कन्सिडर करत नाही आहे. कारण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला एक कम्प्युटर इंजिनिअरिंगची एकच ब्रांच आहे, ज्याला काहीतरी एक ऑलमोस्ट 180 सीट्स आहे. आणि अलाइड म्हणाल तर रोबोटिक्स अँड ऑटोमेशन आहे. ते पण जर ह्या दोन ब्रांचेस जर कन्सिडर केल्या आपण, तर त्या 1999ला स्टार्ट झाल्या. हो, तर मी तुम्हाला इथे दाखवतोय, मी पाहू शकता. सो हिअर इफ आय गो, तर AISSMS COE पाहू पहिले. दिस इज AISSMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ठीक आहे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जे मी आता कन्सिडर करत नाही आहे. तर याच्यातमध्ये बघा कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे आणि ती एस्टॅब्लिश केली झाली 1999. आणि रोबोटिक्स अँड ऑटोमेशन जर याला अलाइड आपण पकडलं तर ते पण 2022ला त्यांनी इंट्रोड्यूस केला विथ द टोटल इंटेक ऑफ 30. सो त्यामुळे मी AISSMS IOIT कन्सिडर करतो, जिथे इंटेक पण जास्त आहे कन्सिडरिंग कम्प्युटर अँड कम्प्युटर अलाइड ब्रांचेसचं. तर इथे जर आपण आलो तर यू कॅन सी द डिफरन्स, ठीक आहे. आर्टिफिशियल AIDS इंट्रोड्यूस केलं, कम्प्युटर केलं, त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता त्यांनी इथे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पण केलेलं आहे इंट्रोड्यूस, ठीक आहे. सो त्यामुळे मी IOIT इथे कन्सिडर करतोय, ना की COE. तर याचं एस्टॅब्लिशमेंट जे आहे ते आपण इथे पाहू शकतो. येस, 1999 त्यांनी म्हटलंय ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीज इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पुणे वॉज एस्टॅब्लिश्ड इन ऑगस्ट 1999, ठीक आहे. सो इथे मी मेन्शन करतो 1999. अँड फायनली MMCOE मराठा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. हे आय गेस सगळ्यात लेटेस्ट कॉलेज आहे असं मला वाटतं एस्टॅब्लिशमेंटच्या पॅरामीटरवरती. आणि इथे तुम्ही पाहू शकता इट इज एस्टॅब्लिश्ड इन 2006-2007, ठीक आहे. सो मी इथे मेन्शन करतो 2006. Okay, so you can see here this is the what you can say the years of establishment. या वर्षी ही कॉलेजेस स्टार्ट झालेली आहेत, ठीक आहे. तर आता आपण ह्याचे मार्किंग बघू. आता मार्किंग देताना बघा इथे 8 कॉलेजेस आहेत टोटल, 1 2 3 4 5 6 7 8. तो मी जो स्केल यूज करतोय, ठीक आहे, तर मी जो स्केल यूज करणार आहे तर त्याचा हायेस्ट 8 असेल अँड लोवेस्ट हा 1 असेल, ठीक आहे. तर एस्टॅब्लिशमेंट ज्याचं अगोदर तो हायर साईडला असेल आणि ज्याचं एस्टॅब्लिशमेंट लेट असेल त्याला कमी मार्क्स देण्यात येतील. सो हिअर इफ आय कन्सिडर दिस वन, सो सगळ्यात पहिले जर आपण पाहिलं तर इथे PVG
is 1985. Okay, so PVG will get 8 points according to this scale. तर मी ते 8 टाकतोय. त्याच्या खालोखाल जर आपण पाहिलं तर 1985 नंतर 1991 दिसत आहे मला, कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. येस, 1991. सो इथे मी 7. त्यानंतर जर आपण पुढे कन्सिडर केलं तर 1991 नंतर 1998 अँड 1999. सो ऑलमोस्ट सिमिलर आहे, जास्त काही ह्यूज डिफरन्स नाही आहे. त्यामुळे मी MIT, PCCOE अँड देन DY पाटील अँड AISSMS यांना मी सेम मार्क्स देतो. काही जास्त फरक नाही, एखाद वर्षाचा फरक येत आहे. सो हिअर इट इज 6, देन DY पाटील अँड AISSMS 6. त्यानंतर विल प्रोसीड फर्दर. आणि तुम्ही इथे पाहू शकता की 2001 RSCOE इज 2001. सो इथे 5 अँड द लास्ट वन इज MMCOE, सो 4 मार्क्स. ठीक आहे. सो अशी स्केल आपण यूज करतोय मार्किंग सिस्टमसाठी. नाव विल प्रोसीड फॉर द स्टेटस. स्टेटसमध्ये काय आपण कन्सिडर करणार आहोत की ते ऑटोनॉमस आहे की नॉन ऑटोनॉमस. ओके, ठीक आहे. ऑटोनॉमस की नॉन ऑटोनॉमस. तर याच्यामध्ये बघा फायदा एका गोष्टीचा, ऑटोनॉमस जेव्हा असतं तेव्हा त्या कॉलेजला अकॅडमिक ऑटोनॉमी असते, कळालं का. तर त्यामध्ये ते त्यांचा सिलेबस, त्यांच्याकडे जो क्राऊड येतो म्हणजे जी मुलं येतात त्यांच्या पर्सेंटेजनुसार ते ठरवू शकतात आणि त्यानुसार ते इंडस्ट्री रेडी त्यांना करू शकतात. आता SPPUमध्ये काय होतं की SPPUमध्ये बरीच कॉलेजेस येतात, मग ते Tier 1 पासून ती Tier 3 पर्यंत येतात. मग आता याच्यात काय होतं, त्यांचा जो सिलेबस आहे हा सगळ्यांसाठी सेम आहे. देर इज नो डिफरन्स बिटवीन वॉट की ज्याला 90% आहेत त्यालाही तोच सिलेबस आणि 50% असेल त्यालाही तो सेम सिलेबस. तर म्हणजे ऑफकोर्स दोघेही करू शकतात, दोघेही चांगले करू शकतात. पण आता जेव्हा ऑटोनॉमस कॉलेज असतं तर त्यावेळी काय होतं की ऑटोनॉमस कॉलेजकडे जो क्राऊड येतो तो त्याचा ॲनालिसिस करू शकतात आणि त्यानुसार त्यांचा सिलेबस डिझाईन करून तो इंडस्ट्रीसोबत मॅच करू शकतात. आणि जेव्हा त्यांची मुलं 4 वर्ष कंप्लीट करतील तर त्यावेळी त्यांना जॉब मिळवण्यासाठी किंवा हायर एज्युकेशनच्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या मिळवण्यासाठी इझिली म्हणजे त्यांना ते जमलं पाहिजे अशा प्रकारे तो सिलेबस ते डिझाईन करू शकतात. त्यामुळे ऑटोनॉमस असणं हे कायम फायद्याचं आहे. जर डिटेलमध्ये डिस्कशन करत बसलो आपण याचं तर दोन्ही साईडला प्रोज अँड कॉन्स आहेत, दोन्ही साईडला फायदे आणि तोटे आहेत. पण ऑटोनॉमसमध्ये जर आपण एक व्यवस्थित सिलेबस स्ट्रक्चर करायचं ठरवलं तर त्याचा नक्की फायदा मुलांना होऊ शकतो. त्यामुळे ऑटोनॉमसला मी पॉझिटिव्ह साईडला ठेवतोय आणि नॉन ऑटोनॉमसला लोअर साईडला ठेवतोय. ओके, ठीक आहे. सो इथे जर आपण पाहिलं आणि ही जी स्केल वापरली तर MITचं जर तुम्ही पाहाल इथे, सो MIT इज ऑटोनॉमस. त्यानंतर पिंपरी आपण पाहिला तर पिंपरी इज ऑल्सो ऑटोनॉमस. कमिन्स पाहू आपण तर कमिन्स पण ऑल्सो ऑटोनॉमस. PVG जो आहे ते ऑटोनॉमस नाही आहे. ठीक आहे. सो बिफोर मूविंग फर्दर मला इथे मेन्शन करून दे. ठीक आहे. स्टेटस ऑटोनॉमी तर MIT येस, PCCOE येस, कमिन्स येस, PVG नो. ओके, PVG नो. देन DY पाटील, तर DY पाटीलच्या वेबसाईटवर जाऊ आपण. तर DY पाटीलने पण असं काही मेन्शन केलेलं नाही आहे की ते ऑटोनॉमस आहेत वगैरे असं, त्यांच्या वेबसाईटवर तर दिसून येत नाही आहे. सो इट इज नॉन ऑटोनॉमस. त्यानंतर आपण RSCOE पाहू तर RSCOE येस ऑफकोर्स इट इज ऑटोनॉमस. सो या चार्टमध्ये आपण DY पाटील नो टाकू, RSCOE येस. त्यानंतर AISSMS जे आहे ते ऑटोनॉमसच आहे. यू कॅन सी इट ओव्हर हिअर, तुम्ही इथे पाहू शकता ते. तर AISSMSची वेबसाईट ओपन केली. आता हे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे, आपण IOITवर फोकस करतोय. सो IOIT कन्सिडर केलं तर ऑफकोर्स इट इज अन ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट. अँड फायनली द MMCOE. MMCOE इज ओके, इट इज नॉन ऑटोनॉमस. ठीक आहे, इथे काय ऑटोनॉमस लिहिलेलं नाही आहे त्यांनी. नाउ आय गो अहेड अँड आय मेन्शन हिअर AISSMS येस अँड MMCOE नो. आता इथे काय होतंय बघा, इथे 2च पॅरामीटर आहेत, 8 कॉलेजेस आहेत. ठीक आहे. तर त्यामुळे जेव्हा इथे स्केलिंग करतोय मी तर मी इथे जो ऑटोनॉमस आहे त्याला 8 मार्क्स देतोय आणि नॉन ऑटोनॉमसला 4 करतोय. ठीक आहे. सो हिअर नो असलेले 3 कॉलेजेस आहेत, PVG, DY पाटील आणि MMCOE. तर त्यांना आपण या स्केलनुसार इथे मी 4 जस्ट अ मिनिट ते ओके 4 आणि
अँड 4. बाकी सर्वांना मी 8 मार्क्स देतो इथे. सो जे ऑटोनॉमस आहेत त्यांना आपण एक ॲडव्हान्टेजेस पोझिशन कन्सिडर करू आपण इथे, त्याचे पॉझिटिव्ह साईड्स कन्सिडर करू. ओके, नाव विल प्रोसीड फॉर द नेक्स्ट पार्ट. ओके, सो द नेक्स्ट पॅरामीटर जो आपला आहे तो आहे लोकेशन. ठीक आहे, आणि जेव्हा मी लोकेशन हा पॅरामीटर कन्सिडर करतो तर त्याला बऱ्याचदा महत्त्व दिलं जात नाही. पण मी असे बऱ्याच मुलांना पाहिलेलं आहे की जे पुण्यातच राहतात तरी पण त्यांचं कॉलेज फार दूर असल्यामुळे त्यांना घरापासून रोज ट्रॅव्हलिंगला यायला 2 तास, जायला 2 तास असं पण झालेलं आहे. आणि त्यामुळे शेवटी त्यांनी वैतागून कॉलेजचंच हॉस्टेल किंवा कॉलेजच्या आजूबाजूला राहण्याचा डिसिजन घेतलेला आहे. तसंच जे बाहेरून मुलं येतात त्यांना पण वेगळे प्रॉब्लेम्स असतात लोकेशनचे. ठीक आहे, गावावरून येतो तो उतरतो शिवाजीनगर आणि त्याचं कॉलेज आहे तिकडे हिंजेवाडी वाकड साईडला. सो या बऱ्याचशा गोष्टी कन्सिडर करा तुम्ही जेव्हा पण तुम्ही ॲडमिशन घ्याल. कारण ग्रुप ए कॉलेजेस जेव्हा मी म्हणतो ना तर त्याच्यात फार काही खूप मोठा फरक नाही आहे. ठीक आहे, म्हणजे मी RSCOE म्हणेल किंवा MIT म्हणेल किंवा RSC किंवा तुम्ही कमिन्स म्हणा किंवा तुम्ही PVG म्हणा, तर यांच्यात खूप काही असं ह्यूज डिफरन्स आहे असं नाही आहे. ठीक आहे, शेवटी काय तुम्ही ॲडमिशन कुठेही घ्या, मग ते अगदी Tier 1 प्रीमियरमध्ये घ्या किंवा साध्या Tier 3मध्ये घ्या, मेहनत तर तुम्हाला घ्यायचीच आहे. ओके, तर हे डोक्यात ठेवा. सो लोकेशन हा खूप मोठा जरी क्रायटेरिया नसला तरी जर तुम्हाला पॉसिबल असेल तर जेवढं तुम्ही तुमचा स्वतःचा कन्व्हिनियन्स पाहाल, वेळ वाचवाल. ठीक आहे, आणि घरच्या घरून जेवढं इंजिनिअरिंग करता येईल तेवढा प्रयत्न करा. दॅट विल बी रिअली बेनिफिशियल फॉर यू पीपल. ठीक आहे, सो लोकेशन वाईज जर मी इथे पाहिलं, पुणे जर एरिया कन्सिडर केला तर पुण्यामधली प्रॉपर कॉलेजेस हे असतील. हे PMC एरियामध्ये जातात, पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये, कमिन्स, PVG, त्यानंतर AISSMS आणि MMCOE हे पुण्यामध्ये येतात प्रॉपर. ठीक आहे, पण जर मी दुसरी कॉलेज कन्सिडर केली तर PCCOE जे आहे ते पिंपरी चिंचवडमध्ये येते, PCMCमध्ये. सिमिलरली DY पाटील PCMCमध्ये येतं, RSCOE PCMCमध्ये येतं पिंपरी चिंचवडमध्ये. आणि हे जे कॉलेज आहे हे खूपच दूर आहे, म्हणजे आळंदी, म्हणजे हे पुण्यात पण नाही आहे, आळंदीमध्ये आहे. ठीक आहे, तर या प्रकारे सो देर आर 3 पॅरामीटर्स आय कॅन से. एक PMC एरिया, PMC एरियामध्ये पण मला या कॉलेजचं लोकेशन खूपच छान वाटतं कारण वॉकेबल डिस्टन्सवरती रेल्वे स्टेशन आहे, वॉकेबल डिस्टन्सवरती तुम्हाला बस स्टँड आहे. ओके, सो दिस इज रिअली गुड लोकेशन कन्सिडरिंग द ऑल कॉलेजेस. आता या लोकेशननुसार जर मार्क्स द्यायचे झाले तर मी जो स्केल आहे तर आपला जो 8 to 1 आहे तो मला चेंज करावा लागेल कारण ते 3च आपल्याकडे ऑप्शन दिसत आहेत, एक PMC, PCMC अँड आळंदी. त्यातही जर काही एखादा स्टुडंट जर PCMCत राहत असेल तर त्याला PCMCचं लोकेशन फार छान आहे, कळालं का. अँड जर एखादा PMCमध्ये राहत असेल तर त्याला ते लोकेशन चांगलं आहे. त्यामुळे PMC आणि PCMCमध्ये मी जास्त फरक करू इच्छित नाही. हां, बट ऑफकोर्स आळंदी जे लोकेशन आहे ते खरोखरच आउटस्कर्ट आहे, कळालं का. म्हणजे ते पुण्याच्या बाहेरच आहे आणि खूप लांब आहे. सो त्यामुळे आपण याला कमी मार्क्स देऊ शकतो. सो हिअर आय विल गो एड विथ इट. सो लोकेशन वाईज MITला मी इथे 6 मार्क्स देईन आणि बाकी सगळ्यांना मी ऑलमोस्ट 8 मार्क्स देतोय. इथे ॲक्च्युली मी 4 पण देऊ शकलो असतो, पण लोकेशन इज नॉट अ बिग इश्यू. हा असा एक क्रायटेरिया आहे की ज्याच्यामुळे तुमचा खूप काही मोठा इश्यू होऊ शकतो असं नाही आहे. तर त्यामुळे मी त्याला मी इथे 6 मार्क्स देत आहे. सो नाव द कॅम्पस जर आपण कन्सिडर केले इथे, ठीक आहे, तर जर तुम्ही त्यांच्या वेबसाईट चेक केलं, प्रत्येक कॉलेजची वेबसाईट चेक केली तर त्यांनी मेन्शन केलं की त्यांचा कॅम्पसचा जो एरिया आहे तो किती आहे. ऑफकोर्स जेवढा कॅम्पस मोठा असेल तेवढ्या फॅसिलिटीज चांगल्या असतात, तुम्हाला रिसोर्सेस जास्त अवेलेबल होऊन जातात. सो ऑलवेज ज्याचा कॅम्पस एरिया जास्त असेल तर त्याला आपण पॉझिटिव्ह हायर मार्क साईडला कन्सिडर करू आणि ज्याचा कॅम्पस लहान असेल त्याला लोअर साईडला कन्सिडर करू. सो हिअर व्हॉट वी विल डू, कॅम्पस MITचा जर कन्सिडर केला तर एक 4 एकर्समध्ये तो स्प्रेड आहे. ठीक आहे, बट सेम टाईम जर आपण PCCOEचा कन्सिडर केला, PCCOE पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, तर त्याचा जो एरिया आहे, ठीक आहे, तर तो ऑलमोस्ट 13 एकरचा आहे. त्यानंतर कमिन्स आपण कन्सिडर केला तर अगेन इट इज सिमिलर लाईक MIT 4 एकर्समध्ये स्प्रेड आहे. पण PVGचा आपण कन्सिडर केला जर एरिया, जो कॅम्पस एरिया म्हणतो आपण पुणे विद्यार्थी गृहचा, आणि ते एक्झॅक्टली हार्ट ऑफ द सिटी आहे. ठीक आहे, तर PVGचा जर आपण कॅम्पस कन्सिडर केला तर हा ऑलमोस्ट 8 एकर्सचा कॅम्पस आहे. ठीक आहे, त्यानंतर DY पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जे आहे तर त्याचा आपण कॅम्पस जर पाहिला, त्यांच्या वेबसाईटवरती जर चेक केला तर तो ऑलमोस्ट 10 एकर्सपर्यंत आहे. RSCOE जर आपण कन्सिडर केला तर 14 एकर्समध्ये तो स्प्रेड आहे.
त्यानंतर AISSMS कन्सिडर केलं तर 11 एकर्स आहे आणि MMCOE जर कन्सिडर केलं मोस्ट 6 एकर्समध्ये आहे. तर इथे आपण स्केल डिवाइड करतोय लाईक 0 to 5 एकर्सचा एक ग्रुप करू, त्यानंतर 5 to 10चा एक करू आणि 10 अबाव. ओके, सो 8, 7 and 6. तर इथे जेव्हा तुम्ही पाहाल तर MIT अँड कमिन्स हे यांचा जो कॅम्पस आहे हा सगळ्यात कमी आहे, सो त्यांना इथे आपण 6 मार्क्स देऊ. त्यानंतर जर पुढचे जे आपण कॉलेजेस पाहिले ज्यांचा एरिया जो आहे तो 6 to 10 मध्ये येतोय, तर तिथे तुम्हाला दिसतील PVG अँड MMCOE, PVG अँड MMCOE. तर इथे आपण PVG अँड MMCOE अँड देन फायनली द रिमेनिंग कॉलेजेस ज्यांचा एरिया जो आहे हा मोर दॅन 10 एकर्समध्ये आहे. तर इथे मी यांना 8, 8, 8 आणि 8. ओके, ठीक आहे. सो this is how the marking scheme is done considering all 4 parameters. आता हे 4 पॅरामीटर पर्यंत आपण कंप्लीट केलेलं आहे. सो नेक्स्ट पॅरामीटर आपण इथे घेऊ आणि दॅट इज हॉस्टेल फॅसिलिटी. तर हॉस्टेल फॅसिलिटी कॅम्पसच्या आत असणं कधीही चांगलं असतं, ठीक आहे. काही काही कॉलेजचे हॉस्टेल्स चांगले आहेत पण ते कॅम्पसच्या बाहेर पण आहेत, जसं आपण VITच्या केसमध्ये पाहिलं होतं. तर आता इथे पण पाहू आपण की हॉस्टेल फॅसिलिटी इन कॅम्पस आहे की आउट ऑफ द कॅम्पस आहे. तर इथे DY पाटील ओके आणि AISSMS, ठीक आहे. तर यांचं कॅम्पस जो आहे तो आउटसाइड द कॅम्पस आहे, आउट ऑफ द कॅम्पस, कॅम्पसच्या आतमध्ये नाही आहे. बाकी सर्वांचं जे आहे ना त्यांचं इनसाइड आहे. आणि त्यामुळे इथे आपण हॉस्टेलसाठी डिरेक्टली मार्क्स देतोय लाईक 8 and 4. दोनच पॅरामीटर्स आहेत आपल्याकडे, सो 8 and 4 वरती चाललोय आपण. तर यांना मी 4 आणि 4, बाकी सर्वांना मी 8 मार्क्स देतोय. ओके, नाव कमिंग टू द NIRF रँकिंग. तर NIRF रँकिंग जो पार्ट आहे तो मी ऑलरेडी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओजमध्ये दाखवलं आहे. इवन PICT वर्सेस VIT मध्ये पण दाखवलं आहे कंपॅरिझन करताना की NIRF रँकिंग काय. तर त्यामध्ये आपण ही जी कॉलेजेस करतो त्यातलं एकही कॉलेज हे 200च्या आतमध्ये नाही आहे, ठीक आहे. तुम्ही हवं तर ते चेक करा NIRF रँकिंगच्या वेबसाईटवरती जाऊन. त्याच्यामध्ये तुम्हाला VIT दिसू शकेल एक 200च्या आतमध्ये. त्यानंतर डिफेन्स अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग COEP आहे ते एक दिसू शकतं आपल्याला पुण्यातलं. तर असे काही मोजके. हां, एक आहे की तुम्हाला मी दाखवतो इथे की वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी. जर आपण NIRF रँकिंग पाहायला गेलो, येस, तुम्ही इथे पाहू शकता 101 to 150चा हा चार्ट आहे, 101 to 150. तर इथे तुम्हाला एक डॉक्टर विश्वनाथ कराड MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी दिसते, पण दिस इज नॉट MIT आळंदी. कळालं का? हे WPU वेगळं आहे, ओके, आणि MIT आळंदी वेगळं आहे. तर त्यामुळे इथे कन्फ्यूज होऊ नकात तुम्ही. सो कमिंग बॅक टू दिस पॅरामीटर शीट. तर इथे आपण जर पाहिलं तर NIRF रँकिंग इथे मी कुठेच कन्सिडर करत नाही आहे, कारण कुठलंच कॉलेज 200च्या आतमध्ये नाही आहे. सो लिव्ह दिस क्रायटेरिया राईट अवे. नाव फीज इज रिअली इम्पॉर्टंट पॅरामीटर, कळतंय का? कारण काही काही कॉलेजेसची फी ही 1 लाखपर्यंत आहे, तर काही काही कॉलेजेसची फी ही ऑलमोस्ट 2-2-2.5 लाखापर्यंत पण आहे. ओके, सो फीज क्रायटेरिया पण तुम्ही एकदा चेक करून घ्या. तर आपण प्रत्येकाची वेबसाईट चेक करू इथे, म्हणजे तुम्हाला एक आयडिया चांगली येऊन जाईल. आता समजा इथे मी हे MIT सगळ्यात पहिले कन्सिडर केलं, तर त्याची जी फीज आहे इथे फी स्ट्रक्चर ऑलमोस्ट बघा, तुम्ही ओपन कॅटेगरी कन्सिडर केली तर ऑलमोस्ट 1,91,737. सो 1.92 आपण कन्सिडर करू. ठीक आहे. त्यानंतर पुढचं कॉलेज आपण पाहू, दॅट इज PCCOE. ॲडमिशन फीज आहे 24-25 FY BTech पाहिली तर यांची फीज जी आहे टोटल फीज फॉर द महाराष्ट्र स्टेट ही 1,63,765 रुपीज, म्हणजे 1,64,00,000 पर्यंत चाललं आहे यांचं, 1.64. त्यानंतर कमिन्सचं आपण फीज स्ट्रक्चर पाहू. तर तुम्ही ते फीज स्ट्रक्चर पाहू शकता तुम्ही त्यांचं 1,75,400. सो 1,76,000 आपण कन्सिडर करू, 1.76. त्यानंतर पुणे विद्यार्थी गृह PVGची जी फीज आहे ती जर आपण पाहिली तर 1,12,201. ठीक आहे. ओपन कॅटेगरी 1,12,201. सो 1.12 पेक्षा जास्त आहे, सो मी इथे 1.13 मेन्शन करतो.
त्यानंतर डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पिंपरी. ओके, सो ओपनची जी फी आहे ती 1,03,500 आहे. 1,03,500 हे डी वाय पाटील पिंपरी आहे आणि त्यांची जर आपण ओपन कॅटेगरीची फी कन्सिडर केली तर इट इज ऑलमोस्ट अराउंड 1,03,500. सो 1,00,000 तुम्ही 4,000 पर्यंत कन्सिडर करा. सो हिअर आय विल राईट 1,04,000. त्यानंतर RSCOE ची फी आपण पाहिली जस्ट, तर ही फी जी आहे RSCOE ची. ओके, सो दिस इज राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि त्यांचं फी स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर FY BTech टोटल फी इज लाईक 1,09,000. 1,09,000. बघा फीमध्ये तुम्हाला खूप डिफरन्स दिसत असेल इथे, कारण यांच्या फी बघा 1,92,000 आहे आणि इथे बघा 1,09,000 ओनली. ठीक आहे. त्यानंतर AISSMS ची आपण फी स्ट्रक्चर चेक करू. सो तुम्ही एक जर ऑब्झर्व केलं तर जी फी स्ट्रक्चर आहे हे 2 लाख ते 1 लाखच्या मध्ये आहे. ओके, ठीक आहे. सो त्यामुळे तुम्ही जेव्हा कॉलेजेस तुम्ही तुमच्या जे आता मेरिट लिस्ट तुम्हाला भेटलं आहे, ठीक आहे, तर त्यामध्ये तुम्ही चेक करा की तुम्हाला कुठून कुठपर्यंत रेंजमध्ये फीस तुम्हाला जाऊ शकते. ठीक आहे. सेम टाईम तुम्ही कॅटेगरी वाईज पण तुम्ही फी स्ट्रक्चर इथे पाहू शकता. तर इथे तुम्ही पहा जी ओपनची फी आहे, ठीक आहे, तर ती टोटल फी 1,28,851. सो 1.29 lakhs मी इथे लिहून देतो. अँड फायनली आता आपण जाणार आहोत MMCOE कडे. ठीक आहे, MMCOE. तर इथे तुम्ही पाहू शकता जर कन्सिडरिंग एव्हरीथिंग 98,000. ओके, सगळ्यात कमी फी आतापर्यंत जी आपण पाहिली ती 98,000 एवढी आहे. ठीक आहे. सो 98,000 0.98 lakhs. सो आत्तापर्यंत सगळ्यात लोवेस्ट फी जी असेल ना ती MMCOE ची आहे. ठीक आहे. आणि सगळ्यात हायेस्ट जर पाहिलं तर तुम्ही MITची आहे, दॅट इज 1.92. आता हे खरंच वर्थ आहे का की नाही आहे हे आपण अजून पुढचे पॅरामीटर जेव्हा घेऊ तेव्हा तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी अजून क्लिअर होतील. ठीक आहे. सो या बेसिसवरती जर मार्क्स द्यायचे झाले तर पहिले ते NIRF आपण पूर्णपणे ब्लँक करून टाकतो यांचा सगळ्यांचाच. त्यानंतर MMCOE ऑफकोर्स लोवेस्ट फी म्हणून इथे 8 मार्क्स देतोय. त्याच्यापेक्षा जास्त फी आहे ती DYP अँड देन RSCOE. DYP RSCOE. सो DYP is having 7, RSCOE is 6. त्यानंतर आय गेस PVG is having lowest and PVG नंतर AISSMS. So PVG is 5 and AISSMS is 4. Then coming to this, तर इथे PCCOE 1.64. Then Cummins and finally the MIT. तर इथे PCCOE 3, then Cummins 2 and this is 1. तर दिस इज द रँकिंग्स और मार्क्स आर गिवन. हे अशा प्रकारे आपण मार्क्स डिस्ट्रीब्यूट करतोय वेगवेगळ्या पॅरामीटर्सवरती. ओके, तर तुम्हाला आता एक आयडिया येत असेल की कुठल्या कॉलेज कशा प्रकारे परफॉर्म करते आणि त्याचे बरेचसे ॲस्पेक्ट्स आपण कन्सिडर करतो इथे. ओके, सो द नेक्स्ट पॅरामीटर इज अ कट ऑफ. ठीक आहे. तर कट ऑफ हे तुम्हाला मागच्या वर्षीच्या सर्व अवेलेबल आहेत CETच्या वेबसाईटवरती. अगदी CAP 1चे काय आहेत, CAP 2चे काय आहेत आणि CAP 3चे काय आहेत. ठीक आहे. तर ते जर तुम्ही अनालाइज कराल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की PCCOEचा जो कट ऑफ आहे हा सगळ्यात हाय आहे. ठीक आहे. तर त्यामुळे आपण इथे PCCOEला आउट ऑफ मार्क्स देत आहोत 8 कन्सिडरिंग ऑल द कॉलेजेस. ओके, सो PCCOEच्या खालचं जे असेल ते कमिन्स आहे. ठीक आहे. कमिन्स नंतर जर तुम्ही कुठलं कॉलेज बघत असाल जे कट ऑफ कन्सिडरिंग करून तर त्याच्यानंतर जे कॉलेज येतं ते आहे PVG. तर त्याला तिथे 6 मार्क्स आपण देत आहोत. त्यानंतर आहे DY पाटील, त्यानंतर RSCOE. सो RSCOE हा यांच्यानंतर येतो, सो 4 मार्क्स. त्यानंतर आहे AISSMS अँड AISSMSच्या खालोखाल आहे MITचा कट ऑफ अँड फायनली द MMCOE. ओके, सो द बेस्ड ऑन द कट ऑफ्स आपण हे असे मार्क्स दिलेले आहेत. इथे तुम्ही एक इंटरेस्टिंग गोष्ट पाहू शकता की जर फीज कन्सिडर केली तर सगळ्यात हायेस्ट फी MITची आहे, पण जेव्हा कट ऑफ कन्सिडर करतो तर या कॉलेजेसमध्ये ते सेकंड लास्टला येत आहे. कळालं का? सो या गोष्टी पण तुम्ही थोड्या ॲनालाइज करणं गरजेचं आहे. ओके, ग्रुप A ग्रुप A म्हणजे असे सगळ्या कॉलेजेससाठी तुम्ही जाऊ शकत नाही. तुम्ही वेगवेगळ्या पॅरामीटर्सचा अभ्यास करा, स्वतः अभ्यास करा. हे तर मी सांगतोच आहे, पण तुम्ही पण स्वतः एक गोष्ट, तुमच्याकडे वेळ आहे, अजूनही वेळ आहे. कळालं का? तर त्यामुळे तुम्ही ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करा. त्या पुढचा नंबर ऑफ ब्रांचेस. आता कुठल्या कॉलेजला सगळ्यात जास्त ब्रांचेस आहेत हा आपला पुढचा पॉईंट येत आहे. ओके, सो विल गो टू द 1 by 1 ऑल द कॉलेजेस वेबसाईट्स अँड विल सी इट. Okay, so here you can see undergraduate 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 ब्रांचेस आहेत इथे. ऑलमोस्ट 9 ब्रांचेस. ठीक आहे. तर इथे मी नंबर लिहून टाकतो 9. 9 ब्रांचेस आहेत. ओके, सो 9 ब्रांचेस. ठीक आहे. तर इथे मी नंबर लिहून टाकतो 9. 9 ब्रांचेस. ठीक आहे. तर इथे मी नंबर लिहून टाकतो 9. 9 ब्रांचेस. ठीक आहे. तर इथे मी नंबर लिहून टाकतो 9. 9 ब्रांचेस. ठीक आहे. तर इथे मी नंबर लिहून टाकतो 9. 9 ब्रांचेस. ठीक आहे. तर इथे मी नंबर लिहून टाकतो 9. 9 ब्रांचेस. ठीक आहे. तर इथे मी नंबर लिहून टाकतो 9. 9 ब्रांचेस. ठीक आहे. तर इथे मी नंबर लिहून टाकतो 9. 9 ब्रांचेस. ठीक आहे. तर इथे मी नंबर लिहून टाकतो 9. 9 ब्रांचेस. ठीक आहे. तर इथे मी नंबर लिहून टाकतो 9. 9 ब्रांचेस. ठीक आहे. तर इथे मी नंबर लिहून टाकतो 9. 9 ब्रांचेस. ठीक आहे. तर इथे मी नंबर लिहून टाकतो 9. 9 ब्रांचेस
ओके, त्यानंतर आपण पुढचं पाहणार आहोत PCCOE. सो हिअर यू कॅन सी 1 2 3 4 5 6 7 कोर्सेस ऑफर्ड बाय PCCOE. त्यानंतर कमिन्सला जाऊ आपण. आणि इथे मी हे का करून दाखवतोय, कारण जेव्हा मी हे करतोय तर तुम्ही जेव्हा पाहाल तर तुम्हालाही या गोष्टी कळतील की कुठून तुम्हाला सर्च करायचं आहे. ओके, आणि मग तुमचे पण बरेचसे डाऊट्स स्वतःहून तुम्ही क्लिअर करायला लागाल. सो इथे जर मी इथे प्रोग्राम्स ऑफर्डमध्ये गेलो तर तुम्ही पाहू शकता इथे दे आर ऑफरिंग 1 2 3 4 5 प्रोग्राम्स ओनली. त्यानंतर PVG. ओके, इथे PVGचं आपण पाहिलं अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस. तर इथे तुम्ही पाहता 1 2 3 4 5 6 7 कोर्सेस दे आर ऑफरिंग. हिअर इट इज 7. त्याच्या पुढे DY पाटील. ओके, तर इथे तुम्ही पाहू शकता किती ब्रांचेस आहेत यांच्या, म्हणजे ते किती कोर्सेस ऑफर करतात ते आपण इथे पाहू शकतो. 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, 9 कोर्सेस. सो हिअर आय मेन्शन 9. त्याच्यानंतर RSCOE आहे, राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, JSPMचं ग्रुपचं हे कॉलेज आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता दे आर ऑफरिंग ऑलमोस्ट 9 कोर्सेस. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 कोर्सेस आहेत. तर आपण इथे अपडेट करू 9 कोर्सेस. त्यानंतर AISSMS अँड MMCOE. सो AISSMSला पाहू आपण किती कोर्सेस आहेत ते ऑफर करत आहेत आपल्याला. ओके, सो दिस कॉलेज इज ऑफरिंग ऑलमोस्ट 6. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 कोर्सेस. आणि त्यानंतर राहतं राहिलं MMCOE. तर MMCOEची एकदा वेबसाईट चेक करून पाहू आपण काय आहे MMCOEच्या वेबसाईटवरती. सो कोर्सेस बघा त्यांच्याकडे आहेत 1 2 3 4 5. सो हिअर स्टार्टिंग विथ द 9 देन 7 6 5 9 7 6 5. तर याच्यात जर अपडेट करायचं झालं सो हिअर 9 आधी पहिले कोणाकोणाला आहेत ते पाहू आपण. सो हिअर MIT, DYP अँड RSCOE. MIT, DYP and RSCOE are giving total 9 ब्रांचेस ते तुम्हाला इथे प्रोव्हाइड करत आहेत, कोर्सेस ऑफर्ड करत आहेत. त्यामुळे फुल मार्क्स त्यांना देतो आपण. त्यानंतर आपण कन्सिडर केलं तर 7 कोर्सेस ऑफर्ड बाय PCCOE and the PVG. PCCOE and PVG. So PCCOE and the PVG. Then finally the 6 courses provided by IOIT. सो इथे AISSMSला आपण इथे 6 मार्क्स देत आहोत. आणि लास्ट इज द 5 MMCOE अँड कमिन्स. तर इथे आपण त्यांना मार्क्स देत आहोत 5. ओके, तेवढं कसं आहे, जेवढ्या जास्त ब्रांचेस असतील तेवढा फायदा होतो. प्रोजेक्ट जेव्हा तुम्ही करत असाल तर तुम्हाला वेगवेगळ्या फॅकल्टीज अवेलेबल होऊन जातात त्या एरियामधल्या, आणि ते तुम्हाला गाईड करू शकतात. ओके, तर त्यामुळे जेवढे जास्त ब्रांचेस तेवढा एक चांगला कॉलेज असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. सो नाव कमिंग टू द नेक्स्ट वन, नंबर ऑफ कंपनीज व्हिजिटिंग. दिस इज रिलेटेड विथ व्हॉट, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट. ठीक आहे, नंबर ऑफ कंपनीज, प्लेसमेंट अँड ॲव्हरेज सॅलरी पॅकेजेस. सो वन बाय वन आपण एक एक कॉलेज कंप्लीट करू. ठीक आहे, स्टार्ट विथ द MIT. हे आता आपण MIT आळंदीची वेबसाईट पाहतो आणि त्यांनी इथे रिपोर्ट्स दिलेले आहेत, वेगवेगळे रिपोर्ट्स दिले आहेत. बट द प्रॉब्लेम इज दॅट जेव्हा मी याच्यावर क्लिक करतो, ठीक आहे, वेन आय क्लिक ऑन इट, तो इट इज आस्किंग फॉर द ॲक्सेस. ठीक आहे, आणि मी असे वारंवार ॲक्सेससाठी ऑलरेडी रिक्वेस्ट पाठवलेल्या आहेत त्यांना, पण अजूनपर्यंत तरी मला काही कुठल्याही प्रकारचा प्लेसमेंट रिपोर्ट आलेला नाही आहे. ओके, सो जर एखादा जुना पाहिला आपण 21-22 तरी पण, तर इथे तुम्ही एक पाहू शकता की ही 21-22ची आहे. ठीक आहे, बट दॅट वॉज, पण त्यावेळी सिच्युएशन वेगळी होती, कोविडचा पिरियड होता, प्लेसमेंट खूप छान चालल्या होत्या, कम्प्युटर IT रिलेटेड, आणि इतरही ब्रांचेसची मुलं त्यात घुसत होती. सो वी कॅन नॉट कन्सिडर दिस प्लेसमेंट रेकॉर्ड. ठीक आहे, फॉर द कम्पॅरिझन. तर मला एकच म्हणायचं आहे की तुम्ही यांची वेबसाईट एकदा नीट पहा. ठीक आहे, प्लेसमेंट अचिव्हमेंट्सवरती एकदा जरा चेक केलं तर तुम्हाला दिसून येतात की त्यांनी स्टुडंट्सचे फोटो लावलेले आहेत आणि त्यांचं प्लेसमेंट कुठे झालेलं आहे, काय झालेलं आहे, किती पॅकेज आहेत हे मेन्शन केलेलं आहे. बट देर इज नो प्रॉपर स्टॅटिस्टिक्स की 23-24चं प्लेसमेंटचं जे रेकॉर्ड आहे ते इथे कुठेच दिसत नाही आहे. सो यू कॅन डू वन थिंग, यापैकी कुठलाही एक कॅन्डिडेट घ्या. आता समजा ते वर्किंग असतील, ठीक आहे, लेट इट बी नाव पूनम राठोड म्हणून असेल किंवा शिवम कापुरे म्हणून असेल, तर त्यांचा प्रोफाईल जो आहे ना तो लिंक्डइनवरती चेक करा. ठीक आहे, जर लिंक्डइनवरती असतील ते, तर तुम्ही त्यांना कनेक्ट व्हा आणि तुमचे डाऊट्स वगैरे विचारून घ्या. कारण यांच्या वेबसाईटवरून तरी
जो 23-24चं जे प्लेसमेंट्स आहे ते तर स्टॅटिस्टिक्स काही दिसत नाही आहेत. ओके, सो त्यामुळे इथे यांच्यावरती डिस्कस करण्यात मला काहीच पॉईंट वाटत नाही आहे. जर रेक्रुटर्स बघितले यांचे तर त्यांनी अगेन लोगो टाकलेले आहेत, एक्झॅक्ट नंबर ऑफ रेक्रुटर्स वगैरे काही मेन्शन केलेलं नाही आहे. ओके, सो दिस इज रिअली व्हॉट यू कॅन से नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम द हायली रेप्युटेड इन्स्टिट्यूट. तर त्यामुळे इथे मी नंबर ऑफ कंपनीचा डेटा एक्झॅक्ट माहिती नाही आहे, प्लेसमेंट रेकॉर्ड एक्झॅक्ट माहीत नाही आणि ॲव्हरेज सॅलरी पॅकेजेस त्यांनी मेन्शन तर केलेले आहेत, पण असं काही त्यांनी डेटा त्यांनी प्रोव्हाइड केलेला नाही आहे. ओके, सो मला इथे एकच सांगायचं, ज्या मुलांना MIT आळंदी भेटणार असेल, ठीक आहे, ज्या मुलांना पण MIT आळंदी कॉलेज भेटत असेल, म्हणजे आता तुम्ही प्रेडिक्ट करू शकता, कारण तुमच्याकडे मेरिट लिस्ट आलेली आहे, सो तुम्ही ते एक प्रेडिक्ट करू शकता. तर प्रेडिक्ट होत असेल, ठीक आहे, एक 3-4 कॉलेजेस तुम्ही प्रेडिक्ट करा की मला याच्यात ॲडमिशन भेटू शकतं. तर मग जर त्यात MIT आळंदी येत असेल तर मी तुम्हाला पहिलेच सांगतो की तुम्ही ह्या गोष्टी क्लिअर करून घ्या. हवं तर त्यांच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसरला भेटा. ऑफकोर्स त्यांनी डेटा अपलोड केला आहे, बट इट इज नॉट ॲक्सेसिबल. ॲक्च्युली तो पब्लिक डेटा असला पाहिजे होता, लोकांना तो इझिली अवेलेबल असला पाहिजे होता, पण तसं होताना दिसत नाही आहे. सो आय हॅव नो आयडिया अबाउट दिस, क्ल्यू अबाउट दिस. त्यांनी म्हणजे कितीही काही त्यांच्या वेबसाईटवरती बाकीचा डेटा दिला असेल, बट दॅट इज नॉट हेल्पफुल फॉर मी. ठीक आहे, इथे त्यांनी ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे डिटेल्स दिले आहेत. या आता इथे नावं दिलेली आहे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसरची. हवं तर तुम्ही यांना कॉल करून तुम्ही यांच्याशी डिस्कस करू शकता किंवा तुम्ही ईमेल पाठवू शकता आणि तुम्ही त्यांच्याकडून स्टॅटिस्टिक्स घ्या, किती कंपनी झाल्या ते बघा, किती % स्टुडंट प्लेस झालेत ते पाहून घ्या. ओके, ठीक आहे. सो इझिली डेटा अवेलेबल नाही आहे. सो नाव विल प्रोसीड फॉर द नेक्स्ट अँड दिस इज PCCOE. आता हे बघा, हे PCCOE वाल्यांनी पण खूप क्लिअर डेटा दिलेला नाही आहे. ठीक आहे, त्यांनी पण तुम्हाला ओव्हरऑल डेटा दिला आहे. म्हणजे असं बघा, इथे लिहिलं PCET हॅज प्लेस मोर दॅन 22,000 स्टुडंट्स. आता PCET काय हे तुम्हाला पहिले माहिती पाहिजे, दॅट इज पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट. मग याच्या अंडर काय काय येते ते पण तुम्हाला माहिती पाहिजे. इफ आय कन्सिडर तर बघा, हे PCETच्या अंडर ही सगळी कॉलेजेस येतात. PCET इन्स्टिट्यूट्स बघा, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, MBA, पोस्ट ग्रॅज्युएट, डिप्लोमा इन मॅनेजमेंट, MCA, आर्किटेक्चर, बॅचलर ऑफ व्होकेशन, सिनियर कॉलेज, ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, कॉमर्स, हे सगळे जे आहेत ना, हे सगळे PCETच्या अंडर येतात. आता हे काय म्हणतायत इथे की PCET हॅज प्लेस मोर दॅन 22,000 स्टुडंट्स फ्रॉम अक्रॉस इंडिया इन द लास्ट फ्यू इयर्स. आता त्यांनी किती इयर्स ते पण क्लिअर नाही केलं आहे. ठीक आहे, आणि त्यांनी किती कॉलेजमधून इंजिनिअरिंग स्पेसिफिकली इंजिनिअरिंगमधून किती मुलं पासआउट झाले, जॉबला लागलीत हे पण त्यांनी क्लिअर केलेलं नाही आहे. आता ते पुन्हा तसंच म्हणत आहेत अराउंड 600. देर इज नो परफेक्ट डेटा. ओके, ठीक आहे. तर हे तुम्ही जर पाहाल तर ह्यांचा पण एक ओव्हरऑल डेटा आहे. त्यांनी असं क्लिअर कट काहीच दिलेलं नाही आहे. त्यांच्याकडे सांगण्यासारख्या फक्त आणि फक्त मेजर रेक्रुटर 37 आहेत. ठीक आहे, तर यांचा पण डेटा जो आहे तो क्लॅरिटी काहीच नाही आहे. दुसरी गोष्ट तुम्ही पाहू शकता, हे अचिव्हमेंट्स किंवा जे प्लेसमेंट्स जे आहेत, ठीक आहे, इथे प्लेसमेंट स्टॅटिस्टिक्स वगैरे काहीच दिसत नाही आहे. ठीक आहे, तर त्यामुळे मला असं वाटतं की देर इज नो पॉईंट इन टॉकिंग अबाउट द प्लेसमेंट स्टॅटिस्टिक्स फॉर द पिंपरी चिंचवड, कारण त्यांनी डेटाच प्रॉपर दिलेला नाही आहे. ओके, तर तुम्ही ज्यांना पण पिंपरी चिंचवड लागत असेल कॉलेज, ऑफकोर्स फक्त ऐकून मी सांगू शकतो की त्यांचं प्लेसमेंट चांगलं आहे, MITचं पण चांगलं आहे असं मी फक्त ऐकून सांगू शकतो. पण मी तुम्हाला हा डेटा आहे आणि याच्या बेसिसवर हे प्लेसमेंट झालं आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. तर त्यामुळे तुम्हाला जर पिंपरी चिंचवड कॉलेज तुमच्या मेरिट नंबरनुसार जर भेटत असेल तर प्लीज तुम्ही हे जे कोणी इथे त्यांचे कोऑर्डिनेटर्स असतील, ठीक आहे, इथे तुम्हाला दिसून येतील, तर यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याकडून डेटा घ्या. बिकॉज फायनली वॉट यू नीड अ जॉब ऑर अ गुड अपॉर्च्युनिटी फॉर द हायर एज्युकेशन. आणि ते साध्य होतंय की नाही हे पाहून पडताळून घेण्याची जबाबदारी तुमची आहे. ओके, सो कन्सिडरिंग PCCOE, आय एम नॉट ॲट ऑल in a position to give you the clear idea about this number of companies, placement and average salary. त्यांनी PCETचं देऊन ठेवलेलं आहे, तिथे पिंपरी चिंचवडचं असं दिलेलं नाही आहे. ठीक आहे, बाकी यूट्यूब चॅनलवरती वगैरे बऱ्याच जणी सांगितलं की यांची प्लेसमेंट चांगली आहे हे आहे, पण कोणीच असं ऑथेंटिक डेटा मला देताना दिसलेलं नाही आहे. ओके, नाव कमिंग टू द कमेंट्स. आता ह्या कॉलेजचं पण प्लेसमेंट जे आहे ते खूप छान आहे असं मी ऐकून आहे, तर चला पाहू इथे आपण. सो यांनी प्लेसमेंटचा डेटा तर ऑलरेडी अपलोड केलेला आहे इथे.
प्लेसमेंट स्टॅटिस्टिक 23-24 आणि हा डेटा माझ्याकडे ओपन आहे, तुम्ही पाहू शकता. असा डेटा ॲक्च्युली प्रत्येक कॉलेजने देणं गरजेचं आहे. काहीच कॉलेजेस असे देतात. हे बघ, यांनी दिले 23-24ला त्यांचे किती प्लेसमेंट झालेत, 589, 589 स्टुडंट दे हॅव प्लेस्ड. आणि त्यात त्यांनी नंबर ऑफ कंपनी किती प्लेसमेंट झाल्यात आणि CTC किती ऑफर झाली हे सगळं त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे, तर यांच्याकडे जर नंबर ऑफ कंपनीज त्यांनी 100 दिलेले आहेत, प्लस त्यांनी 589 स्टुडंट्स प्लेस झालेले आहेत. आता जर तुम्ही यांचा इनटेक पाहाल, नंबर ऑफ कंपनीज किती दिले त्यांनी, तर 100 कंपनीज त्यांच्या कॅम्पसला व्हिजिट केलेले आहेत असं त्यातून दिसून येतं. 100 कंपनीजमधून रिक्रुटमेंट झालेली आहे. त्यानंतर प्लेसमेंट त्यांची, तर 589 स्टुडंट्स त्यांनी प्लेस केलेले आहेत 23-24ला. आउट ऑफ किती ते पण तुम्ही इझिली काढू शकता. हे बघा इथे बघा, तर ह्यांचा जो सँक्शन इंटेक आहे तो तुम्ही पाहू शकता 180 प्लस दिस 3 180, सो 540. 540चा इंटेक आहे, प्लस 15% तुम्ही एक्स्ट्रा सीट्स पकडू शकता बाकीच्या सगळ्या. तर ते मिळून एक तुम्ही 600 to 650 पर्यंत जर सीट्स आपण पकडल्या, ठीक आहे, तर अराउंड 625 सीट्स आपण पकडल्या, तर यांचं प्लेसमेंट हा अतिशय चांगला आहे. म्हणजे ऑलमोस्ट अराउंड 95% पर्यंत तर जातोच आहे. ओके, आणि असं पण नाही की त्यात हायर एज्युकेशन, त्यांनी तो क्लिअरली दाखवला आहे किती मुलांना जॉब लागले आहेत. ते हायर एज्युकेशनचं त्यांनी दाखवलेलं नाही आहे. सो सी दिस इज क्लिअर आयडिया. 100 रिक्रुटर्स येत आहेत, 100 रिक्रुटर्स येत आहेत. त्यांचा जो प्लेसमेंट रेकॉर्ड आहे हा ऑलमोस्ट 95% आहे 23-24साठी. आणि ॲव्हरेज सॅलरी पॅकेज तुम्ही म्हणाल तर तुम्ही हायेस्ट पॅकेज तर त्यांनी असं काही दिलं नाही, पण या लिस्टवरून तुम्ही पाहू शकता जी मी आता ओपन केली होती. यू कॅन सी मायक्रोसॉफ्ट 50 lakhचं त्यांनी दिलेलं हायेस्ट पॅकेज. यू कॅन से 44 आहे, 28 पॉईंट आहे, 24 पॉईंट आहे. सो पॅकेजेस त्यांनी हायेस्ट पॅकेज जर म्हणाल तर 50 lakhsपर्यंत तर आहे त्यांचं हायेस्ट पॅकेज. आणि ॲव्हरेज आता इथे मी काढू शकत नाही कारण हे ब्रांच वाईज त्यांनी दिलेलं नाही आहे. जर तुम्ही माझं PICT वर्सेस VIT पाहिलं असेल तर त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती एकदम क्लिअर आयडिया दिलेल्या आहेत, PICTने पण आणि VITने पण. दो प्लेसमेंट्स आर ऑन गोईंग, तर इथे तसं मला दिसत नाही आहे. सो त्यामुळे ॲव्हरेज पॅकेज देर इज नो क्लिअर आयडिया अबाउट इट, बट हायेस्ट पॅकेज इज अराउंड 50 lakh पर ॲनम. ठीक आहे, आता वळू आपण PVGकडे, अकॅडमिक इयर 23-24. तर त्यांच्याकडे कंपनीज ज्या आल्या आहेत त्या 55 कंपनीज आहेत. ठीक आहे, आणि त्यात 277 स्टुडंट त्यांनी प्लेस केलेले आहेत. ओके, 277 स्टुडंट्स आणि ॲव्हरेज सॅलरी इज 5.1 lakh पर ॲनम. नंबर ऑफ कंपनीज अराउंड 55. त्यांचं प्लेसमेंट 277 झालेलं आहे, तो आपण पाहू. हायेस्ट पॅकेज इज अराउंड 22 आहे आणि ॲव्हरेज पॅकेज म्हणाल तर अराउंड 5 lakh पर ॲनम आहे. ओके, पण सेम टाईम त्यांचं प्लेसमेंट आता किती पर्सेंटाईल आहे तो पण आपण काढू. अँड हिअर यू कॅन सी त्यांचं जर इनटेक आपण पाहिला तर 240, 360, 480, 540 आहे. 540 पर्यंत आहे त्यांचं इंटेक. सो 540 स्टुडंट्स हे सँक्शन इंटेक, प्लस त्याच्यावरती अजून 15% तुम्ही ॲड करा. ओके, म्हणजे किती होईल तो अराउंड 625 जर पकडला आपण. ठीक आहे, तर 277 डिवायडेड बाय 620च्या आसपास असेल तर हे लेस दॅन आय कॅन से 50%. सो अराउंड 45%च्या आसपास हा तुमचा what you can say placement है 45 to 50% I can say. Now we'll proceed for the DY Patil Pimpri College of Engineering. सो तुम्ही इथे पाहू शकता की DY पाटीलमध्ये त्यांनी क्लिअरली मेन्शन केलं आहे की जर या स्टुडंटचं जर ENTC मधून प्लेसमेंट होत असेल आणि त्याला जर 30 lakhचं पॅकेज भेटत असेल तर प्लीज रीच आउट टू द ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर. त्यांनी कुठेच असं मेन्शन केलं नाही की कुठल्या कंपनीमध्ये तिचं प्लेसमेंट झालेलं आहे. त्यांनी सांगितलं की ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसरला भेटा. सो देर इज नो क्लॅरिटी अबाउट इट. त्यांनी डेटा तर दिलेला आहे, ऑफकोर्स तुम्ही त्याच्याबद्दल माहिती काढू शकता. ठीक आहे, सो हायेस्ट पॅकेज तुम्ही पाहू शकला की 30 पर्यंत आहे, 30 lakhsपर्यंत आहे. ते पण ENTC मध्ये त्यांनी दिलं आहे. जर टोटल स्टुडंट जर आपण पाहिले, सो इफ यू सी द टोटल स्टुडंट्स तर 766 स्टुडंट्सचा त्यांनी आकडा दिलेला आहे की प्लेस स्टुडंट्स इन 23-24 766. तर यात त्यांनी काही मुलांचा डेटा पॅकेजेस वगैरे काहीच मेन्शन केलेलं नाही. यू कॅन सी हिअर फ्रॉम हिअर 738 पासून तर काहीच डेटा नाही आहे. कुठलं कंपनी तर त्यांनी दिलीच नाही पहिल्यापासून, पण त्यांनी पॅकेजेस पण मेन्शन केलेली नाही आहे तिथे. सो यू कॅन से हिअर 737 पर्यंत तुम्ही प्लेसमेंट तर इझिली पाहू शकता. बट देर इज नो क्लॅरिटी गिवन टू द स्टुडंट्स की बाबा कुठल्या कंपनीत प्लेसमेंट झालेलं आहे, कुठल्या पोझिशनला किंवा
काही असेल ते त्यांनी क्लिअरिटी दिलेली नाही. सेकंड थिंग, त्यांनी डिपार्टमेंट वाईज प्रॉपर डेटा ॲनालाइज केलेला दिसत नाही आहे. त्यांनी फक्त डेटा पुटअप केलेला आहे वेबसाईटवरती. सो देर इज नो प्रॉपर स्टॅटिस्टिक्स आय कॅन से हिअर. ओके, सो यासाठी मग तुम्ही एक काम करू शकता की ज्यांना पण वाटतं की मला DY पाटील आकुर्डी DY पाटील पिंपरी लागू शकत असेल तर प्लीज रीच आउट टू द ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिस अँड गेट द क्लिअर आयडिया अबाउट इट. सो इथे जर आपण ह्यांचा इनटेक पाहिला, ॲडमिशन्स, UG ॲडमिशन्स, तर इथे तुम्ही पहा त्यांचं किती आहे इनटेक. ओके, सी इफ आय कन्सिडर दिस इनटेक, ठीक आहे, तर 120, 240, 360, 420, 420, 600 झाला, 630, 630, 730, 810, 870, 970, 1050, ऑलमोस्ट अराउंड 1100 प्लस 15% ॲड करा त्याच्यामध्ये, म्हणजे ऑलमोस्ट 1. सो 1300चा जवळपास त्यांचा इनटेक आहे आणि 1300 पैकी ओके त्यांनी ऑलमोस्ट 730 मुलं ज्यांचे पॅकेजेस दिसत आहेत, ठीक आहे. म्हणजे इथे मी म्हणू शकतो की ऑलमोस्ट अराउंड 730 आउट ऑफ आय कॅन से 1300 स्टुडंट्स, ठीक आहे. सो इट इज ऑलमोस्ट अराउंड आय कॅन से 60% प्लेसमेंट. त्यातही हायेस्ट पॅकेज मला तिथे दिसलं आहे ते 30 लाख पर ॲनम दिसतं आहे आणि लोवेस्ट जे तिथे दिसत होतं ते ऑलमोस्ट अराउंड 1.8 लाख पर ॲनम असं दिसत होतं, ठीक आहे. सो या गोष्टी तुम्ही क्लिअर कन्सिडर करा. आता दुसरी गोष्ट, त्यांनी नंबर ऑफ कंपनीज अशा मेन्शन केलेल्या मला दिसत नाही आहेत. ओके, आय कॅनॉट सी नंबर ऑफ कंपनीज. होतं एकदा पुन्हा चेक करू आपण, बट आय कॅनॉट सी हिअर. त्यांनी मेजर रिक्रुटर असं काहीतरी मेन्शन केलेलं आहे, बट दिस इज नॉट द करेक्ट लिस्ट, ठीक आहे. हे फक्त त्यांनी काय केलं आहे, लोगोज टाकून दिलेले आहेत, बट या कंपनीमध्ये किती मुलं प्लेस झाली 2023-24 हा डेटा त्यांच्याकडे नाही आहे. त्यांनी लोगोज टाकलेले आहेत. ओके, यू कॅन काउंट दिस आणि सांगू शकता की एवढ्या कंपनी हे मेजर रिक्रुटर आहेत, पण तुमचे बाकीचे रिक्रुटर कोण आहेत आणि जी मुलं प्लेस झाली आहेत 1.8 लाखने, तर ती मुलं कुठल्या कंपनीत प्लेस झाली, ठीक आहे. सो ह्या गोष्टी त्यांनी क्लिअर केलेल्या नाही आहे तिथे. ओके, सो नाव विल प्रोसीड फॉर द नेक्स्ट कॉलेज. आणि जो पुढचा कॉलेज आपला आहे दॅट इज RSCOE. तर RSCOEने क्लिअर इथे 71 जस्ट अ मिनिट 71 कंपनीचा डेटा दिलेला आहे त्यांनी, ठीक आहे. ही जर लिस्ट तुम्ही पाहाल तर इट इज मेन्शन दॅट प्रॉमिनंट रिक्रुटर्स फॉर 23-24 बॅच. पण आता यांनी पुन्हा क्लिअर आयडिया दिलेली नाही की त्यांच्याकडे किती कंपन्या आल्या आहेत त्या, ठीक आहे. दे हॅव नॉट मेन्शन इट. त्यांनी फक्त काय दिलं आहे की TCS आली, त्यांनी सांगितले सोल कॉलेज फ्रॉम PCMC वगैरे हे सगळे लिहिलेलं आहे. त्यात फक्त त्यांनी दिले 117 ऑफर्स फ्रॉम TCS अँड ऑल. सो इथे असं क्लिअर कट आयडिया नाही आहे कुठल्याच गोष्टीची. फक्त मी इथे सांगू शकतो की बाबा एक 71 कंपनीज तर दिसत आहेत, दॅट्स इट. ओके, आणि त्यात नंबर ऑफ स्टुडंट्स किती प्लेस झाली, तर त्यात TCS ही काही खूप मोठी अचिव्हमेंट नाही की अमॉंग द ओनली 5 प्रीमियर कॉलेजेस इन पुणे व्हिजिटेड बाय TCS. सो TCS म्हणजे काय असं काही खूपच हाई पॅकेज देणारी कंपनी नाही आहे, ठीक आहे. तुम्ही त्यांचे व्हिजिट करा वेबसाईट वगैरे, तुम्हाला कळून येईल की TCSचे पॅकेजेस काय असतात ते. ओके, सो त्यात तसं काही मोठंसं अचिव्हमेंट असल्यासारखं काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. सो नाव प्लेसमेंटवरती जर आपण गेलो, सो इथे काहीच पॅकेजेस वगैरे काहीच मेन्शन केलेलं मला दिसत नाही. इथे एकदा आपण पूर्ण चेक करू. नो, नथिंग इज मेन्शन ओव्हर हिअर. ओनली ऑफर्स दे हॅव मेन्शन, नथिंग इज मेन्शन ओव्हर हिअर, ठीक आहे. सो अगेन आय एम नॉट हॅपी विथ द डेटा गिवन बाय द JSPM RSCOE. त्यांची पण क्लॅरिटी नाही आहे कुठल्याच गोष्टीमधली, किती मुलं प्लेस झाली, काय झाली, काहीच क्लॅरिटी नाही आहे. नाव AISSMS IOIT. ओके, सो नाव कमिंग टू द AISSMS IOIT. तर याचे त्यांनी रिक्रुटर बघा 292 रिक्रुटर्स आहेत त्यांचे. हे रिक्रुटर 292 आहेत. आता यांनी ओके, सो दे हॅव मेन्शन हिअर सी प्लेस्ड स्टुडंट लिस्ट फॉर द अकॅडमिक इयर 2023-24. ऑफकोर्स त्यांनी मेन्शन केलेलं आहे, ओनली दे हॅव नॉट मेन्शन द पॅकेज, बट त्यांनी हे मेन्शन केलेलं आहे की किती मुलं प्लेस झालेले आणि कुठल्या कंपनीमध्ये प्लेस झालेले आहेत. सो आपण डिरेक्टली खाली जाऊ आणि किती मुलं प्लेस झालीत ते पाहू. ओके, सो 425 स्टुडंट्स तुम्ही इथे पाहू शकता. 425 स्टुडंट्स प्लेस झालेले आहेत इथे. 425 स्टुडंट्स. सो आय विल मेन्शन इट ओव्हर हिअर. 425 स्टुडंट्स दे हॅव प्लेस्ड.
नंबर ऑफ कंपनीज त्यांनी ऑलमोस्ट 290 समथिंग दिसत होतं, 292 अक्रॉस, त्यानंतर 425 आणि ॲव्हरेज सॅलरी पॅकेजेस इथे काही त्यांनी दाखवलेले मला दिसत नाही आहे, तरी पण आपण एकदा सर्च करू. ओके, सो आय कॅनॉट सी एनी हायेस्ट पॅकेज और ॲव्हरेज पॅकेज असं काही दिलेलं नाही आहे. इफ यू वॉन्ट टू गेट द मोर डिटेल्स, जर यांचे तुम्हाला डिटेल्सच पाहिजे असतील, ठीक आहे, तर तुम्ही या नंबरवरती कॉल करा किंवा तुम्ही ईमेल करू शकता अँड यू विल गेट द डेफिनेटली डिटेल्स फ्रॉम देअर. ठीक आहे, सो मला इथे तर असं काही दिसत नाही आहे त्यांचा हायेस्ट और ॲव्हरेज पॅकेज त्यांनी वेबसाईटवरती दिलेलं. सो देर इज नो ऑथेंटिक डेटा आय कॅन से. आता राहिलं दुसरी गोष्ट की 425 स्टुडंट्स त्यांनी प्लेसमेंट दाखवलेलं आहे, पण यांचा इंटेक किती आहे. सो इफ यू कन्सिडर द इंटेक, ओके, सो जर आपण यांचा इंटेक पाहिला इथे तर तुम्ही पाहू शकता की अंडर ग्रॅज्युएट कोर्सेससाठी 120, 120, 120, इथे पण 120, सो 480 तर झालं प्लस 120, सो 600चा इंटेक आहे यांचा. 600 प्लस तुम्ही त्याच्यावरती 10 to 15% सीट्स पकडा ज्या सुपर न्युमररी कोटामधल्या असतात, तर ते ऑलमोस्ट 660 to 680च्या मध्ये त्यांचा इंटेक होऊन जातो. ओके, मी इथे 670 पकडतो. सो इफ आय कन्सिडर दिस, सो इट इज ऑलमोस्ट अराउंड 60% प्लेसमेंट, अराउंड 60%, नॉट एक्झॅक्ट बट 60%च्या आसपास त्यांचा प्लेसमेंट आहे. हायेस्ट पॅकेज, लोवेस्ट पॅकेज मला तिथे दिसत नाही आहे, इझिली त्यांनी कुठे डेटा दिलेला दिसत नाही आहे. सो लास्ट कॉलेज इज MMCOE. आता MMCOEचा जो प्लेसमेंट डेटा आहे तो आपण एकदा व्यवस्थित ॲनालाइज करू आणि त्यानंतर इथे पाहू. ठीक आहे, सो त्यांनी इथे मेन्शन केलं आहे प्लेसमेंट रेकॉर्ड फॉर द लास्ट 6 years. आता याच्यामध्ये 20 to 23पर्यंतच दिसतं, 23-24चा दिसतच नाही आहे. आणि त्यातही जर तुम्ही पर्सेंटेज पाहिले, सो इट व्हॅरीज फ्रॉम 45 पासून चालू होते आणि मॅक्झिमम त्यांचा 65पर्यंतच दिसतोय मला. ठीक आहे, त्यातही तुम्ही जर 45, 49 हे जर 50च्या खाली तीनदा दिसत आहेत, 60च्या आसपास त्यांचे तीनदा दिसत आहेत. सो यू कॅन अप्रॉक्सिमेटली अंडरस्टँड की एक 50 to 55%च्या मध्ये त्यांचा प्लेसमेंट पर्सेंटाईल आहे. ओके, सो इथे मी मेन्शन करतो की अराउंड 52% आपण पकडून चला प्लेसमेंट रेशो. ओके, तर नंबर ऑफ कंपनीज किती विजिट करतात ते एकदा पाहू आपण. हायेस्ट सॅलरी त्यांनी 2023 51 दिलं आहे अँड लोवेस्ट इज 5.1, सॉरी दिस इज ॲव्हरेज सॅलरी 5.14. म्हणजे बघा यामध्ये किती डिफरन्स आहे, बघा ड्रास्टिक डिफरन्स आहे. जर ॲव्हरेज 5.14 आणि हायेस्ट 51 आहे, ओके, सो तुम्ही विचार करा की 5.14च्या खाली किती असेल सॅलरी. ट्राय टू अंडरस्टँड दिस, आणि बऱ्याच मुलांना असेल. तो या पण गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आता त्यांनी सांगितलं बघा 100+ कंपनीज. ठीक आहे, दे मेन्शन वॉट 100+ कंपनीज, म्हणजे एक 100च्या आसपास कंपन्या व्हिजिट करतात याचा अर्थ. दे हॅव नॉट गिवन द क्लिअर आयडिया बट दे मेन्शन 100+. सो आपण इथे 100 पकडू शकतो. ओके, हायेस्ट पॅकेज तुम्ही पाहिलं आता 22-23चं आहे, बट स्टील ओके, आय मेन्शन इट ओव्हर हियर 51 LPA अँड ॲव्हरेज इज 5 अराउंड lakh per annum. सो हा स्टॅटिस्टिक्स आहे. आता याच्यामध्ये बघा यांनी तर काहीच क्लिअर आयडिया दिलेली नाही आहे. ओके, सो कन्सिडरिंग दिस, ठीक आहे, जर मला इथे मार्क्स द्यायचे असतील, ठीक आहे, सो आय विल गिव्ह द कमेंट्स आउट ऑफ मार्क्स. यू नो दे हॅव गिवन ऑलमोस्ट गुड क्वालिटी ऑफ डेटा ऑन देअर वेबसाईट. त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती खूपच चांगला डेटा दिलेला आहे. सो कमेंट्स आय विल गिव्ह द फुल मार्क्स कन्सिडरिंग दिस. ओके, देन इफ आय कन्सिडर द नेक्स्ट कॉलेज, सो ऑफकोर्स PVG, बट PVGचा जो प्लेसमेंट रेशो आहे तो 45% आहे. सो आय गो अहेड विथ द DY पाटील आकुर्डी, बट त्यांचा डेटा मला क्लॅरिटी बऱ्यापैकी नाही, कारण इथे बघा इथे क्लॅरिटी नाही आहे कसली नंबर ऑफ कंपनीज किती येतात ते. प्लस DY पाटीलने जे प्लेसमेंट दिलेलं आहे हे त्यांचा कंप्लीट ग्रुप कन्सिडर करून दिलेलं आहे की फक्त ते DY पाटील कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेजचं आहे, हे पण मला क्लॅरिटी त्यामध्ये नाही आहे. सो स्टील आय विल गिव्ह सेकंड प्रायोरिटी टू दिस. PVG ऑफकोर्स 45% आहे त्यांचा प्लेसमेंट रेकॉर्ड. सो हिअर इट इज 60%. सो DY पाटील लुक्स बेटर, बट DY पाटीलमध्ये बऱ्यापैकी क्लॅरिटी नाही की किती कंपनीज व्हिजिट करतायत तिथे. ओके, सो कंपनी किती येतात, नंबर ऑफ कंपनीज, त्याच्याबद्दल काही क्लॅरिटी नाही आहे. सो हिअर आय गिव्ह द लेस मार्क्स, बट प्लेसमेंट इज 60% आणि ॲव्हरेज सॅलरी पॅकेज त्यांचं मेन्शन आहे. नाव कमिंग टू द नेक्स्ट कॉलेज.
ओके, सो आफ्टर दिस याच्यामध्ये मला AISSMS इक्वल टू द DY पाटील वाटतंय 60% अप्रॉक्सिमेटली, बट इथे त्यांनी क्लॅरिटी दिलेली आहे की 292 कंपनीज व्हिजिट करत आहेत. ठीक आहे, दे हॅव गिवन द डिटेल्स ऑफ द कंपनीज. सो दॅट्स वाय AISSMS आय गिव्ह हिअर 7 and 7. Then MMCOE less number of companies visiting 100, then ratio is also 50, around 50%, and they have mentioned, of course details are given. So here I'll mention 6, and then the data is with me is PVG चा data आपल्याकडे आहे, but placement ratio is very low, 45% only. Okay, so here PVG is 5 and 5. Okay, so now there is no clarity about MIT, PCCOE. हे बघा त्यांचं प्लेसमेंट चांगलं आहे हे मी ऐकून आहे. ठीक आहे, आय डोंट हॅव प्रॉपर डेटा विथ मी. त्यांचे मागचे रिपोर्ट्स पाहून तुम्ही यावर्षी एक अंदाज बांधू शकता, बट देर इज नो क्लॅरिटी अबाउट इट. सो त्यामुळे तुम्ही जर इथे ॲडमिशन घेत असाल MIT, PCCOE ॲज वेल ॲज RSCOE, सो गेट द क्लिअर डेटा, टॉक विथ द ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंट. आणि त्यामुळे मी इथे सगळ्यांना इथे 5 मार्क्स देतो आहे. ओके, सो नाव दिस इज ऑल अबाउट द व्हॉट यू कॅन से मार्किंग सिस्टम. जे मला वाटलं त्याप्रमाणे मी इथे मार्क्स दिलेले आहेत. काही गोष्टी पॅरामीटर्स आपण कन्सिडर केल्यानंतर इथे असे मार्क्स दिलेले आहेत. तर त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही यामध्ये चेंजेस करून तुमच्या रिसर्चनुसार तुम्ही मार्किंग द्या आणि पहा की कोणत्या कॉलेजला मार्क्स येत आहेत. दुसरी गोष्ट, यातले सगळेच पॅरामीटर्स जे मी इथे मेन्शन केले ते सगळ्यांना लागू होतील असं नाही आहे. ठीक आहे, म्हणजे एस्टॅब्लिशमेंट काही मुलांना नको आहे, त्याची काही गरज नाही वाटत आहे. लोकेशन काही गरज वाटत नाही आहे, बरोबर. कदाचित काही लोकांना फीमध्ये काही फरक वाटत नसेल. ठीक आहे, जी काही फी असेल ती आपण भरू शकतो. सो यातले काही पॅरामीटर्स तुम्हाला नको असेल काढून टाका, बाकीच्या उरलेल्या पॅरामीटर्सवरती काम करा. ओके, ठीक आहे. आणि मोस्टली यू वर्क ऑन द ट्रेनिंग अँड प्लेसमेंट, फी स्ट्रक्चर, हे 2 महत्त्वाचे मुद्दे तुमच्यासाठी आहेत ज्याच्यावरती तुम्ही खरंच काम केलं पाहिजे. अजूनही बराच वेळ आहे तुमच्याकडे. तुम्ही स्वतःचा रिसर्च करा, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसशी कॉन्टॅक्ट करा, तिथल्या मुलांशी कॉन्टॅक्ट करा. लिंक्डइनवरती सर्व अवेलेबल आहेत, सोशल मीडियावरती आता बऱ्यापैकी सगळे अवेलेबल असतात. सो यू टॉक विथ देम, किंवा तुम्ही कॉलेजला पर्सनली व्हिजिट करा अँड गेट द क्लिअर आयडिया. तर या पॅरामीटर्सवरती जेव्हा आपण वेगवेगळे मार्किंग सिस्टम देत होतो, ठीक आहे, तुम्ही पाहिलं असेल इथे, तर ॲट द एंड मी टोटल मुद्दाम केलेली नाही आहे, कारण यातले सगळे पॅरामीटर सगळ्या मुलांसाठी लागू होतात असं नाही आहे. त्यामुळे मी टोटल केलेले नाही आहे. तुम्ही स्वतः त्याचा रिसर्च करा, प्रत्येकाला मार्क्स द्या आणि मग टोटल काढा आणि मग ठरवा कुठलं कॉलेज तुमच्यासाठी बेस्ट आहे. ओके, बिफोर एंडिंग दिस सेशन, हा सेशन संपवण्या अगोदर मला एवढं सांगायचं आहे की आय एम रिअली थँकफुल टू ईच अँड एव्हरी वन. तुम्ही लोकांनी खूप चांगला सपोर्ट दिलेला आहे आणि माझे व्हिडिओज तर तुम्ही पाहतच आहात, पण ते शेअर पण करत आहात आणि त्यावरती कमेंट करून माझ्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करत. जेवढी माहिती मला माहिती आहे तेवढी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे. ओके, सो विथ दिस आय स्टॉप हिअर. थँक यू व्हेरी मच.